मला हिरवेगार उन्हाळ्यात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव तानाचा कराचा करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. उत्तर साराच्या घरी कोणी जात असेल तरी कसल्याही गरिष्ठाला होणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी मला काही काठी तू मला देतस. तू माझ्या गरजेच्या देतात माझ्या पुढे गाठ वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा हान करतो. माझे पात्र रजनुष्ठात भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया दिलातील आणि परमेश्वराच्या घरात निर्मिती छान. पुढच्या वेळेस आणखी चांगलं पाठांतर करणार आहे ती. आणि तुमच्यासमोर तिने बोबड्या ओठामध्ये भलेही ती थोडक्यात विसरली, परंतु प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे, सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी, लक्षात ठेव. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. मोठ्या मोठ्या स्टेजवर अशा लहान लहान गोष्टी होत राहतात. सादर तुमच्यासमोर युथ ग्रुप स्टेज तोड परफॉर्मन्स घेऊन येत आहेत. आपण जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. टाळ्या वाजवूया. मी म्हटलं टाळ्या वाजवूया, ओरडूया नाही म्हटलं मी. टाळ्या वाजवूया. बॉलिवूड, टॉलिवूड, त्याचप्रमाणे आणखी एक कोणता वूड म्हटला येईल आपल्याला इथं? कॉम्बोड. ओके, ठीक आहे. तर विविध असे डान्स आपल्यासमोर त्यांनी सादर केलेले आहेत आणि अत्यंत ज्याला आपण अत्यंत डान्स तोड असे डान्स त्यांनी आपल्यासमोर सादर केले. पुन्हा एकदा ते आपल्यासमोर घेऊन येत आहे. आपण जोरदार युथ ग्रुपसाठी टाळ्या वाजवूया. राजाओं के राजा की, प्रभुओं के प्रभु की, आइए सब मिलके कहते हैं यीशु मसीह की वाह, खूपच छान. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन मेरा. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन मेरा. यीशु ही आदि है, यीशु ही अंत है, यीशु ही जिंदा खुदा. यीशु ही आदि है, यीशु ही अंत है, यीशु ही जिंदा खुदा. यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में.
टाळ्या वाजवा आपण, खूपच छान. मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा. वा 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 वा, खूपच छान. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अत्यंत खरंच सांगितल्याप्रमाणे स्टेज तोड डान्स होता हा. आणि मला वाटतं इथं जवळजवळ आपल्या आज कार्यक्रम संपलेला आहेत आणि आपण सर्वांनी इथं अत्यंत शांततेच्या वातावरणात ही कार्यक्रम बघितली, चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभारी. त्याचप्रमाणे संडे स्कूलचं महत्त्व जे का आहेत ते आपल्याला इथं स्टेजवर दिसत आहेत. आपल्या मंडळीचे सर्व काही लहान मुलं वचन पाठांतर, त्याचप्रमाणे देवाच्या काही गाण्यांवरती डान्स करताना तुम्हाला इथं दिसलीत. संडे स्कूल असं माध्यम आहे, थोडक्यात मी सांगू इच्छितो, लहान तोंडी मोठा घास, की आपण आपल्या मुलांवरती चांगले संस्कार जे काय घडवत असतो, आपल्या मुलांना जे काय आपण बनवत असतो, देवाच्या सानिध्यात आणण्याचा जो काय प्रयत्न करत असतो, तो खरोखर संडे स्कूलच्या माध्यमातून हे सफळ होत असतं. भलेही आपण अर्धा तास त्या मुलांना संडे स्कूलमध्ये पाठवितो, परंतु जे काय अमूल्य ज्ञान, जे काय संस्कार त्या मुलांवरती इथं घडविले जातात ते आपण कुठेच घडवू शकत नाही, देऊ शकत नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा पालकांना पुन्हा विनंती आहेत की आपल्या सर्व पाल्यांना मोठ्या संख्येने घरी न ठेवता दर रविवारी चर्चला आणि संडे स्कूलला पाठवा, जेणेकरून आपले मुलं जे काय आहेत देवाच्या सानिध्यात वाढतील, चांगले संस्कार त्यांना मिळतील. आणि एक थोडासा अनुभव आणि एक माझ्याशी एक विद्यार्थी इथं भेटला आणि त्यांनी मला म्हटलं की सर, आम्ही बाहेर काम करत असताना बऱ्याच अडचणींना मला तोंड द्यावं लागत असतं. मी एकच त्याला म्हटलं की आपले कान व आपली डोळे ही बंद ठेवायचे आणि आपले कान व डोळेचे काय आहेत हे उघडे ठेवायचे आणि आपलं तोंड जे काय आहे ते बंद ठेवायचं आहे. कारण की आपल्या येशू ख्रिस्ताने जे काय केलं, ज्याविषयी आपण जे पात्र येशू ख्रिस्ताचं आपण ऐकतो, संडे स्कूलपासून शिकतो, तरुण संघामध्ये आपण शिकत असतो, तर त्याच्या माध्यमातून एकच आपल्याला शिकायला मिळालं, एकच आपल्याला बघायला मिळालं, ते म्हणजे येशू ख्रिस्ताने कधीच वादविवाद केला नाही, कधीच विरोध केला नाही. जे काही केलं ते प्रार्थनेने आणि जे काही केलं ते सर्व काही देवाच्या सानिध्याने केलेलं आहे. आणि तेच संस्कार जे काय आहेत ते संडे स्कूलच्या माध्यमातून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. आणि जी काही परंपरा आतापर्यंत आपण सुरू ठेवलेल्या आहेत, मी खरोखरच धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्या चर्चचे अध्यक्ष, पंचमंडळ आणि सर्वत्र अधिकारी नेहमीच तत्पर ह्या कार्यक्रमासाठी असतात, नेहमीच मदत करत असतात. जे काही पाहिजे आपल्याला त्या सर्व गोष्टींची पूर्तता ते करत असतात. त्याचं एकच कारण आणि एकच महत्त्व म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या ह्या देवाच्या सानिध्यामध्ये वाढावं व पुढे जावं. तर त्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पुनश्च एकदा मी ह्या सर्व गोष्टींबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि विनंती करतो आपल्या उद्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या फ्रँकलिन मेमोरियल चर्चचे बाळासाहेब रेव्हरंड अनुबळवी यांना मी विनंती करेल की उद्याच्या कार्यक्रमाच्या त्या सूचना देतील, प्रार्थना कर व प्रार्थनेने ह्या कार्यक्रमाची समाप्ती होईल. आजच्या कार्यक्रमासाठी मी सर्व शिक्षक वर्गांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. प्रभुदेव बाप तुमची सेवा आशीर्वादित करो. यासोबतच मान्य अध्यक्ष महोदय, संपूर्ण चर्च कमिटी या सप्ताहभरातल्या कार्यक्रमासाठी आपण जी सुंदरशी व्यवस्था करून दिली, प्रभुदेव बाप आपली सेवा आशीर्वादित करो. उद्यासाठी सूचना आहे, उद्या 31 तारीख आणि उद्या वार मंगळवार, उद्या सायंकाळी 8 ते 10 या वेळामध्ये आपली भक्ती होणार आहे. सायंकाळची उद्याची वेळ आहे 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत. उद्याचं जे चालकपण आहे ते सेवक वर्ग व चर्च कार्यकारिणी आपणाकडे असणार आहे. उद्या आपण वॉच नाईट सर्व्हिस घेणार आहोत आणि यासाठी चर्चच्या समोर आपण याच ठिकाणी, याच प्रांगणामध्ये सायंकाळी 8 वाजता एकत्र येणार आहोत. आणि सायंकाळीची जी बैठक व्यवस्था आहे तरुण संघ, ती आपणाकडे आहे. तरुण संघाने उद्या या ठिकाणी बैठक व्यवस्था करायची आहे व आता सभा संपल्यानंतर तरुण संघाने चेअर अरेंज करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी आपण मदत करायची आहे. आपण समारोप करणार आहोत, त्यासाठी आपल्या जागेवर उभं राहू. कृपया कोणी जाऊ नका, आपण प्रार्थना करणार आहोत. दयाळू प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला. आजच्या कार्यक्रमाचं संचलन मनीष पाडवी सर आणि सर्व आमचे सर्व शिक्षक वर्ग, यासोबतच सर्व विद्यार्थी
ज्यांनी सहभाग नोंदवला सगळ्यांसाठी आम्ही तुझी स्तुती करतो. आमचे अध्यक्ष महोदय, आमची चर्च कार्यकारिणी, सगळ्यांसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की सप्ताहभर हे सर्व कार्यक्रम आम्हा प्रिय मंडळीसाठी या प्रियजनांच्या अतिशय योग्य मार्गदर्शनाने आणि बारीक सारीक सर्व गोष्टी पाहून अतिशय व्यवस्थित या ठिकाणी झाल्या देबापा. त्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. देबापा, आम्हास ठाऊक आहे पडद्याच्या मागे पुष्कळ प्रियजनांचे कष्ट आहेत आणि हे सर्व साकार करण्यासाठी ज्यांनी आपला वेळ दिला, ज्यांनी आपलं श्रम दिलं, सगळ्यांना तू सहाय्य कर. आजच्याही कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही अभिनंदन करतो व शिक्षक वर्गांना अशीच तुझी कृपा लाभू दे परमेश्वरा, कारण की आमची येणारी पिढी हे प्रियजन घडवत आहे आणि त्यासाठी कष्ट खूप आहे. परंतु प्रभू हे सगळं करण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर व त्यांच्यासाठी प्रतिफळ राखून ठेवलेला आहे, हा आमचा दृढ विश्वास आहे. प्रार्थना करतो आता आम्ही रात्री एकमेकांपासून जरी वेगळे होऊ तरी उद्याचा नवीन दिवस तुझ्या गौरवासाठी दाखव. या सरत्या वर्षाचा शेवटला दिवस आम्ही साजरा करणार आहोत. प्रार्थनापूर्वक प्रभू आम्ही या सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत, म्हणून प्रभू तू आम्हाला आपली कृपा आणि अनुग्रह दे. पुन्हा एक वार आज झालेल्या या सर्व कार्यासाठी सारा आदर, मान, महिमा आणि गौरव आम्ही प्रभू तुला अर्पण करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋण ऋण सोडितो तशीच तू आमची ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्व प्रियजनांबरोबर, एस चर्च नंदुरब व त्याच्यामध्ये असलेल्या सर्व प्रिय मंडळ्या आणि आज कार्यक्रम सादर करणारे सर्व आमचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम. सभा संपलेली आहे. थँक्यू.